काही महत्वाचं बोलणं सुरू होतं का? आणि आम्ही दोघं असे अचानक आलो म्हणून म्हणतोय. आम्ही इथे आलो कारण आम्हाला थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी. काय झालं बाबा? काही नाही, 2 दिवस झाले ना येऊन, आता निघायचं म्हणतोय. काय? आई अगं लगेच का निघताय तुम्ही? थोडे दिवस राहा ना अजून प्लीज. अगं राहिलं असतो पण उद्या पाडवा आहे ना. आणि तुम्ही विसरलात की काय? उद्या तुमचा पहिला पाडवा आहे. बाबा हो, खरंच विसरले मी. त्यामुळे आता तिकडे घरी तर जावं लागेल ना. सगळे आहेत तिथे. तुम्ही पण छान आणि व्यवस्थित पद्धतीने पाडवा साजरा करा. आणि बरं का, तुमच्या लग्नाला आता 1.25 महिना उलटून गेलाय. तेव्हा आता जान्हवीचं मंगळसूत्र सुलट करायचं. ते करेन आणि मगच आम्ही निघू. ते सगळं ठीक आहे ग, पण तुम्ही असे लगेच का निघताय? प्लीज अजून थोडे दिवस राहा ना. असं काय करते जानू? घरी तर जावंच लागेल ना, घरचे वाट बघतायत ना. आज ना उद्या जावंच लागणार. आणि जानू अगं आज जातोय म्हणजे पुन्हा येणारच नाही असं नाही. पुन्हा नक्की येऊ आणि सगळ्यांना घेऊन येऊ. हो चालेल, तेव्हा आपण खूप मज्जा करू. जयंत, गेले 2 दिवस कसे गेले कळलंच नाही रे. खरंच आम्हा दोघांनाही खूप छान वाटलं. खरंय. नाही म्हणजे जावयाच्या घरी राहत होतो असं वाटलंच नाही हो. अगदी मुलाप्रमाणे वागवलं आम्हाला. आई बाबा, मी मुलगाच आहे ना तुमचा. प्लीज असं हे जावई म्हणून परका नका करू मला. उद्या पाडवा नसताना तर मी जाऊच दिलं नसतं तुम्हाला. अरे आम्ही गेलो नसतो, नक्की राहिलो असतो, पण आता जावं तर लागेल ना. घरचे सगळे वाट बघतायत. बरं जानू, आता आपण मंगळसूत्र सुलट करू, त्यानंतर मग आम्ही निघू. हा जानू, सांभाळून राहा. आता तुम्ही जाताय तर हे घर खायला उठणार आहे मला. असं नको बोलूस का? बाकी 2 दिवसात दिसलं बरं तुमचं नातं. सुंदर आहे. इतर जोडप्यांसारखं नाही. आत आहे, बाहेर आहे. सुखी रहा. माझ्या नातीला नीट सांभाळ. सासूबाई काय करताय? मग काय, माझ्या नात जवळला जरा धाकात ठेवायला नको. जान्हवीची नक्की चांगली काळजी घे. जानू, जावई बापू, उद्या पाडवा आहे तेव्हा सकाळी लवकर उठून गुढी नक्की उभारा. आणि शक्य झालं तर आजूबाजूला देऊळ असेल तर देवदर्शन करून घ्या. हो आई. आणि म्हणतोय की उद्या घरीच या ना सासवडला. सगळे मिळून एकत्र साजरा करूया पाडवा. पहिला पाडवा आहे ना. नक्की या. हो हो चालेल जानू, आपण जाऊया ना. आम्ही नक्की येऊ. हो नक्की याल ना. चला निघूया. हो, आय थिंक तुमची गाडी पण रेडी आहे. काळजी घे. उद्या या हा नक्की. वाट बघतोय आम्ही. आता अख्ख्या घरात तू एकटाच आहेस आणि दादाच्या कपाटात पैसे आहेत. कोणालाही संशय येणार नाही आणि अशी संधी पुन्हा मिळणार सुद्धा नाही.
गुलाबाचा पाला दे. हो हे घ्या आजी. हार दे. अरे बंधुराज, दिवस सुरू झाला तुमचा. वा वा, बरं झालं. चला मग आता मदत करा, काम करा. या. दादाला कळलं तर नसेल ना की मी त्याचे पैसे घेतले आहेत म्हणून? आता नुसताच उभा राहणार आहेस का काही मदत तरी करणार आहेस? देते साखर माळ दे. हो ना. ए चला, गुढी तयार झाली. गुढी उभारूया. चला सगळे.